तो दिवस आलाच. 7 दिवस चालून ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो एवढ्या वर्षभरातून तोच 8 दिवस आला आहे. आज तारीख आहे 30 आणि आज आपण शिर्डीमध्ये पोचलो आहे. म्हणजे पोचतो आहे, अजून 5-6 किलोमीटर शिर्डी दूर आहे इथून. आता दुपारचे वाजलेत बरोबर 2 वाजलेत आणि आता पालखी निघते इथून. ज्या ऑटोवरती सकाळी पालखी आणली होती तर सांगता सभा असते, ती सांगता सभा झाल्याच्या नंतर मग पालखी शिर्डीकडे रवाना होते. इकडे सगळे आपले कालभैरव चिपळूण शाखेचे सर्व साईराम बसलेले आहेत आणि परत आता पुढच्या वर्षी मिळतील. रोज प्रत्येकाला शिव्या देणारे आमचे गोट्या दादा मामा असेल, मामानं पण मला शिव्या घातला. पण कुठलाही राग रुसवा न ठेवता इथून सर्वजण गावी जाणार. आपले शेठ असतील, दिलदार मनाचा माणूस शेठ, आपले तुषार दादा आहेत तिकडं आणि किरण दादाने सर्व आहे तिकडे. आपले साईराम सगळी पोरं आहेत. कोणी सुद्धा रुसवा राग रुसवा ठेवू नये. सगळ्यांनी शिवा वगैरे दिला नाही. काय आमचे तब्येत तर शैलो काय परत असेल ना. हां शैलो तो पण पहिलं वर्ष आहे, आमच्या इथं पण पहिलं वर्ष आहे. असं नाही, सगळे पोरं आहेत आपले चिपळूण शाखेचे. चिपळूण काय चला आता 1 वर्षानं आपण भेटणार आहोत. आपण तिकडे भेटूच राहू. आमच्या जीवन पार्टी भेटीला आता पालखी निघते शिर्डीला जायला. निशाणी गेले समोरचे बघा तिकडे निशाणी. आणि आता पालखी डीजेच्या तालावरती नाचत गाजत पालखी शिर्डी गावात शिर्डी नगरीत पोचणार आहे. आणि आपण वर्षी वाट बघत असतो तो क्षण शेवटी आईला आपण बाबांच्या शिर्डीमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. अक्षरशः पहिलं वर्ष होतं ना, डोळे बनवले होते माझे. पहिल्यांदा जेवढा चालत आलो मी शिर्डी नगरीत. आता डीजेच्या मागून पालखी येते. आपण पण जाऊया हलवले. इकडे बघा रस्ते बघा मा नको एकटा खा तू हे बरं आहेत ना. तिकडे काकाने असतो गाडीमध्ये आणि आता निघालेत आमच्यासोबत चालत सर्वजण. निशाने गेले पुढे आणि पालखी येते माग. मामा पुढच्याशी भेटली ना आता डायरेक्ट की मध्ये भेटणार आपण बाबा. असं काय काय बोलतो गाण्या. हो हो हा वेळ आहे. अरे बाबा आमचा पुण्यातून आईला खास पेलवान रायफल काहीतरी भेटेल. आता कसं वाटतं हा पण नाही घातली रे परत लागते ती. आता परत इकडे काढ तिकडे काढवणार ना. पेलवान रायफल अजून पाहिजे होतं बोलतो दिवस. कधी 7 दिवस गेलं समजलंच ना. बघा सगळ्यात छोटा साईराम आणि गाण्याच्या ठिकाणी नाचत चालायचं. पण आता बाबांच्या भेटीला चालल्यावर आवड पाहिजे. इथून एक अजून पालखी आहे. मंडळी काहीच वेळात पोचणार आहे आपण बाबांच्या शिर्डी नगरीत. बाबांचं दर्शन घेणार आहे. काहीच अंतर शिल्लक. आता हा मोठा ब्लॉगर आहे. 75,000 सबस्क्रायबर आहेत भावाचे. आणि भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावाला पण करा. भावाचे मला पण करा. तुला पहिला केलं ना आम्ही. थँक्यू. पहिला केलंय, पहिल्या दिवशी केलं. ओम साईराम. बघा थँक्यू सो मच. तुमचा मला एक फोटो द्या ना तुमच्यासोबत. सेल्फी द्या ना. ओके सेल्फी भावासोबत. पालखी आली पुढे गेले. पालखी आता आली. बाबा की जय, महाराज की जय. तू जुने झाला आता. समोर चला पुढे चला.
याचा बाजू बरं दादा साई मंडळी फायनली पोहोचले बाबांच्या शिर्डीला. इकडे येऊच आपण पहिला आपण खंडोबाच्या मंदिरात दर्शन घ्यायला जायचं आहे. चला त्यानंतर मग इकडे जाऊ बाबांचं दर्शन घ्यायला. चप्पल नाही घेतलं. चला तर आपण आता पोचलो खंडोबा मंदिरामध्ये. लाईन बघा, सगळे आपल्या पालखुऱ्यांचीच लाईन आहे. लाईट नाही वाटतं आतमध्ये. सगळ्या पालखुऱ्यांचीच लाईन लागले. गर्दी बाजू दिसायला. वर्षभराची वाट पाहून मंडळी 7 दिवस पदयात्रा करून आता शेवटी पोचलोय बाबांच्या शिर्डी नगरीत. आणि इकडं आल्यावरती वेगळीच एनर्जी येते अंगात. काय माहीत नाही काय जादू आहे. पण बाबांच्या चरणाशी येतो ना, तो असाच कधी खाली जात नाही. खूप भारी वाटते. इकडं बघा समोर बाबांची मोठी प्रतिमा आहे. आणि इथं आहे ना रात्रीचं मस्त लाईट वगैरे लावलेलं असतं. आतमध्ये माहिती आहे सर्वांना कॅमेरा अलाउड नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आता सर्व लॉकरला टाकू, त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन येऊ. जास्त वाजलेत नाही, आता वाजलेत बरोबर 4. तर दर्शन किती वेळात होतं आहे आता गर्दी बघून समजेल आपल्याला. जाऊया आता दर्शन घ्यायला बाबांचं. एकदम भारी वाटतंय ना. इथं आल्यावर आता अंगात शहर येतं आहे माझ्या. पहिल्या वर्षी आलं तर रडलं होतं. आणि आतमध्ये जाऊन आहे ना डोळ्यातून पाणी येतच येतं. का माहीत नाही. सगळे पालखीवालेच आहेत. समोर बघा बाबांचा कळस दिसलाय. एवढं जाम भारी वाटते. स्वर्गनगरी. एका वर्ष लागतं इकडे यायला. तेव्हा बाबांचा बोलावा आल्याच्यानंतर आम्ही चालत आलो आहे बाबांच्या शिर्डीला. बघा समोर स्वर्गनगरी बाबांची. या साईडला लॉकर आहेत मोबाईल वगैरे ठेवायला. आणि इकडं आय लव साईबाबा. फोटोशूटसाठी नंतर आपण तिकडे फोटो काढू. आधी इकडे मोबाईल ठेवू लॉकरला. मोबाईल गोप्रो वगैरे सर्व लॉकरला ठेवू. चप्पल. चला बाय बाय. आता दर्शन करून आल्यावर बोला. 4 वाजलेत. दर्शनाला किती वेळ लागतो बघूया. साईराम 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 साईराम. मंडळी 4 वाजता दर्शनासाठी आतमध्ये गेलो होतो आम्ही. वाजलेत 9. 7 तास झाले दर्शनाला. आम्हाला वेळ लागला. इकडे समोर साईबाबांचं दर्शन घ्या तुम्ही ऑनलाईन. आणि इकडे कलश बघा बाबांचा. आता थोडीशी खरेदी करणार आहे. लाडू वगैरे घेणार आणि मग निघणार परतीच्या प्रवासाला. कारण 9 वाजले. 10:30 वाजता आपली बस आहे. काय बोलतो घे इकडे दोरे वगैरे आहेत. 10:30 वाजता आपली ट्रॅव्हल्स आहे मुंबईला जायला. ती सुद्धा दादरपर्यंतच आहे. त्याच्यामुळे लवकर निघावं लागेल. 9 वाजले. 1.5 तास राहिले. अजून प्रसादी करायला जायचं आहे खाली. समोर बघा हे आपण नेहमी मोबाईलवरती बघत असतो, पण रिअलमध्ये बघायला खूप छान आहे. एक नंबर. इथे येऊन जी ऊर्जा भेटते ना ते कुठेच नाही बाई.
ते म्हणजे एनर्जी भेटते ती कुठेच नाही भेटणार तुम्हाला. समोर का चमचमता कळस बाबांचा. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता प्रसादी वगैरे घेतो आम्ही थोडी आणि मग रवाना होतो परतीच्या प्रवासाला. प्रसादालयात आलो आहे, साई प्रसादालय. तिथे प्रसादी करायला आलो आहे आम्ही, भंडारा करायला बाबांचा. आणि सर्वजण आलेत बघा. आणि परत आम्हाला पण जायचं आहे, यांना पण गावी जायचं आहे. आणि गावी लेट जाणार आहे, पण आता आपण दर्शनाला जाऊ. तब्येत बिघडत चालली आहे आत्तापासूनच, आवाज बसत चालला आहे. गाव्या कुपन आपण वरतीच घेतलं आहे, फ्रीवाला कुपन. आणि आता हा फ्रीमध्ये होतं वरती, मोफत भोजनाला येत आहे तसं, पण कुपन घ्यायला लागतं. चला आपण बाबांची प्रसादी करूया आणि मग रवाना होऊया. त्यांना सगळ्यांना टाटा बाय बाय करूया. इकडं पण लाईव्ह दर्शनाची स्क्रीन लावलेली आहे. गर्दी ती नेहमीच असते बाबांच्या दरबारात. लहानपणी आता म्हणजे किती लावणे या बाबांचा महाप्रसाद करायला. सगळे साईराम प्रसाद करतात बाबांचं. सर्वजण महाप्रसाद करूया निघूया. रात्रीचे 10 वाजले तरी बाबांची परत आरती सुरू झालेली आहे. 7 वाजता तर आम्हाला आरती भेटली. पुन्हा बाबांची आरती सुरू झालेली आहे. लाईव्ह दर्शन आहे. आणि इकडे द्वारकामाई, समोर बाबांचा कळस दिसतो. ते द्वारकामाई आहे. छोटू पण आहे. माझा आवाज जरा जात आला आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि मुंबईच्या प्रवासाला रवाना होत आहे. वेळा काय झाली झोप नाही त्याच्यामुळे. आणि परत तो मागे जातो. स्लीपरची बुकिंग केली होती आम्ही. दादरला उतरणार आहे. शैलो वेले पार्ल्याला. चला म्हणजे तसा प्रवास सुरू करूया. दमलो थकलो याच्यामुळे आराम तर पाहिजेच आणि लवकरच गावी जाऊ आपण. टाटा बाय बाय, भेटू परत नाही एकदा. चला आता तर आम्ही झोपून जातो, जरा आराम करूया. पण आता रोज सिटीचा आवाज ऐकायला येणार नाही आहे. बाकी आपण उद्या बोलूया. चला शुभरात्री, साईराम.